आता बातमी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं काढलेल्या GR संदर्भातली तर हैदराबाद गॅझेटियरला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावलेली आहे। ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली होती। ही जनहित याचिका ग्राह्य धरण्यायोग्यच नाहीये असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं। मुंबई उच्च न्यायालयानं जनहित याचिका फेटाळलेली आहे। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणारा GR च्या विरोधात ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती। तर पाहूयात हायकोर्टाचं नेमकं काय म्हणणं होतं। ओबीसी संदर्भातील शासन निर्णयाचं याचिकाकर्ते नेमके बाधित कसे, तर जनहित याचिकेच्या ग्राह्यतेवरच मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। शासनाच्या निर्णयामुळे अनुसूचित जमातींमधील जातींमधील कोणीच बाधित झालं नाहीये। जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही। योग्य त्या खंडपीठापुढे रिट याचिका दाखल करण्याची याचिकाकर्त्यांना मात्र मुभा असल्याचं कोर्टानं म्हटलं। दुसऱ्या याचिका दाखल केल्यात त्याच्यामध्ये इंटरव्हेनर हस्तक्षेप करून तुम्ही त्याच्यामध्ये आपली बाजू मांडावी याकरिता आपल्याला अनुमती दिलेली आहे कोर्टाने। PILचं काय झालं सर, PIL मध्ये कोर्ट काय म्हटलंय, करून ती जनहित याचिका इथे लागू पडत नाही। तुमचं व्यक्तिगत जे अधिकार आहेत, राईट आहे, तुमचं काय झालेलं या GR मुळे अफेक्ट झालंय ते तुम्ही एक रिट पिटिशन मध्ये चॅलेंज करायला पाहिजे होतं, किंवा ज्या दुसऱ्या याचिका आहेत रिट पिटिशन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडायला पाहिजे। जे याचिकाकर्ते होते ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांनी सांगितलं की हा जो कायदा आहे SC ST OBCचे दाखले देण्याचा, आणि त्यामुळं SC ST आणि मी SC समाजातील असल्यामुळे बाधित होऊ शकतो किंवा माझे जो काही समाजाला याच्यातनं हानी पोचू शकते। त्यावर जे वीरेंद्र सराफ जे आहेत त्यांनी स्पष्ट केलं की कुणबीचे दाखले देण्यासाठी हा GR आहे आणि यांनी जास्तीत जास्त OBC बाधित होतील, त्यामुळे SC आणि ST बांधवांना याच्यातनं कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही। त्यावर कोर्टाने असं मत केलं की याच संदर्भामध्ये या कोर्टामध्ये वेगळ्या रिट पिटिशन ऑलरेडी दाखल आहेत